जून महिना संपत आला तरी सांगली जिल्ह्यात पावसाने पूर्णपणे पाठ फिरवली आहे। दरवर्षी ऐन जून महिन्यात दुथडी भरून वाहणारी आणि रौद्ररूप धारण करणारी सांगलीकरांची जीवनदायिनी कृष्णा नदी यंदा चक्क कोरडी पडली आहे। पावसाअभावी नदीची पातळी कमालीची खालावली असून यामुळे सांगली शहरासह जिल्ह्यावरील पाण्याचे संकट गडद झाले। दरवर्षी मान्सूनच्या सुरुवातीलाच सांगली आणि परिसरात दमदार पाऊस हजेरी लावतो, मात्र यंदा जूनचा शेवट उजाडला तरीही वरुण राजाने दडी मारली आहे। परिणामी जिल्ह्यातील मुख्य जलस्रोतांमध्ये असणारा पाणीचा साठा हा कमालीचा कमी झालाय। कृष्णा नदीचं पात्र कोरडं पडून जागोजागी वाळूचे ढीग आणि खडक उघडे पडलेत। ऐन पावसाळ्यात उन्हाळ्यासारखी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी आणि नागरिक चिंतेत सापडलेत। कृष्णा नदीच्या खालावलेल्या पातळीमुळे नदीकाठच्या शेतीपंपाचे पाणी बंद होण्याची भीती निर्माण झाली आहे। खरीप हंगामातील पेरण्या खोळंबल्या। सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्रासह ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या योजनांवरही याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते। प्रशासनाकडून उपलब्ध पाणी साठ्याचं नियोजन केलं जात असलं तरी आता सर्वांचे डोळे चातकासारखे आकाशाकडे लागलेत। पुढील काही दिवसात दमदार पाऊस झाला नाही तर सांगली जिल्ह्याला तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची दाट शक्यता आहे।